माय लास्ट टाइमची शेरणी आहे. कुत्ते भोकने से डरने वाली नहीं हूँ. जितने भी कुत्ते भोकने से मैं पीछे हटने वाली नहीं हूँ. मैं आगे बढ़ती जाऊंगी, बढ़ते जाऊंगी. नमस्कार. मी आज ह्याच्यामध्ये आलो. आज माझं नाव सेवंता. मी पनवेल शिरडोन मधून या इंडस्ट्रीमध्ये रन करते. मला भरपूर काही इश्यू होता, पण जे मला या इंडस्ट्रीमध्ये आणणारे शोभा नायक हिचा मी मनापासून आभार मानते. आज मी यमाधा कशी बनले हे ऐकून घ्यायला आवडेल तुम्हाला. थँक्यू. मला यमाधा बनवणाऱ्या माझ्या साक्षी मॅडम, संपदा मॅडम आणि ज्याने यमाधा मला बनवण्यासाठी गाडीवरून पडले तिचं पण नाव आपल्याला आवडेल का. माझ्यासाठी एकच दिवस राहिला होता यमाधा बनण्यासाठी. ते यमाधा बनण्यासाठी एवढी धडपड केली ते माझ्या संपदा मॅडम. यमाधा बनण्यासाठी आम्ही एवढी धडपड केली, पण त्यासाठी मला साक्षी मॅडमने भरपूर सपोर्ट केली. माझ्या टीमने मला भरपूर सपोर्ट केली. कारण मला माझ्या घरात कमवणारा कोणी नाही. हा जो माझा आहे तो नातू आहे. माझा मिस्टर नाही. माझ्या मिस्टरला प्रॉब्लेम होता कॅन्सरचा. पण तेव्हा जर मला ही इंडस्ट्री माहित असती, कोणीतरी सांगत होत्या नाईक मॅडम, पण मी लक्ष दिला नाही. हे मग मला असं वाटतं इंडस्ट्री काय आहे हे मला माहिती नव्हती, पण तेव्हा मी समजून घेतलं नाही. जेव्हा मला प्रॉब्लेम झाला तेव्हा मग स्वतःने नाईक मॅडमला कॉल करून बोलवले आणि तिने मला माझ्या जे आजारावर जे आयुर्वेदामध्ये आपल्या इंडस्ट्रीचं होतं ते मला दिले. त्यातून मला चांगलं म्हणजे मार्गदर्शन मिळालं आणि इंडस्ट्री पण मी समजून घेतले. आता ह्याच्यात उतरायचं कसं, तर माझ्याकडे पैसे नव्हते. तर मी काय केलं, मी व्याजाने पैसे काढले. जबरदस्त. मी व्याजाने पैसे काढले 5% आणि 3 आयडीने मी रन केली. म्हणजे 3 आयडीने मी सुरुवात केली. म्हणून मी सर्व माझ्या टीमला खरोखर मी आभार मानते आणि माझ्या परमेश्वराचा पण आभार मानते. माझ्या परमेश्वराच्या नावाने मी माझ्या देवाचा आभार मानते. कारण जो मनुष्य या स्टेजवर येते तो खरंच कुठला का नाही देव असत. तो देवाची एक योजना असते आणि देवाची योजना अशी आहे की स्वर्गातून दिल्याशिवाय पृथ्वीवर काहीच मिळत नाही. आणि असं एक परमेश्वर आहे. त्याची इच्छा असेल म्हणून मला इथपर्यंत आणते. माझे मायगुरु आहेत, त्यांचं पण मी आभार मानते.